आपण बातम्यांचा घेणार आहोत सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एका जाहिरातीची आणि त्यानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची। खरं तर ही जाहिरात करण्यात आलेली होती ती म्हणजे देवा भाऊ अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहरा घेऊन सर्व वर्तमानपत्रांमध्ये आणि सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात झळकल्यानंतर अनेक प्रश्नांना उपस्थित केले गेले। सर्व वृत्तपत्र आणि बॅनरवर मुख्यमंत्र्यांची पानभर जाहिरात झळकल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलं। एका बाजूला शिवमुद्रा आणि देवाभाऊ अशा आशयाखाली मुख्यमंत्र्यांचा शिवाजी महाराजांच्या चरणी फुलं वाहतानाचा फोटो झळकला। यासाठी 40 ते 50 कोटींचा खर्च केल्याची चर्चा आहे। मात्र ही जाहिरातबाजी फडणवीसांना अंधारात ठेवून महायुतीतल्या मित्रपक्षांनीच केल्याचा दावा रोहित पवारांनी केला। मराठा आरक्षणाचा जीआर काढत राज्य सरकारनं मुंबईत धडकलेलं मराठा बांधवांचं वादळ परतवून लावलं। त्यामुळे जरांगेंना थोपवण्याचं श्रेय नेमकं कुणाचं याची कुजबूज पुन्हा सुरू झाली। दरम्यान या सगळ्यावरून रोहित पवारांनी काय नेमका दावा केलेला आहे, रोहित पवार नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। रोहित पवार म्हणतात की एकीकडे राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपलंय। असं असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून जाहिरात देणाऱ्या सरकारची वृत्ती बघून मोठी चीड येते। परंतु देवेंद्र फडणवीसांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत हा विश्वास होता। देवेंद्र फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिरात दिल्याचं समजतंय असा दावा रोहित पवार करतायत। तेव्हा विशेष म्हणजे जाहिरात देणारे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्र पक्षाचे आहेत असं देखील समजत असल्याचं रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। मित्रपक्षांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीनं परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या असा प्रश्न आता रोहित पवारांनी उपस्थित केलाय। जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले, हा मंत्री कोण, हा देखील प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलाय। जाहिरात देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील असा आशावाद देखील त्यांनी या आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेला आहे। आणि या सगळ्यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत, आपण जाणून घ्या। तर माझी सहकारी दीपाली आहे आपल्यासोबत। दीपाली, खरं तर ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार फुटलेलं होतं त्यावेळेला शक्तीची मोठी चर्चा झालेली होती आणि आता देवेंद्र फडणवीसांची जाहिरात समोर आल्यानंतर पुन्हा एकदा शक्तीची चर्चा होतीये। जाहिरात देणारी ही अदृश्य शक्ती कुठली? दीपक, जाहिरात तर सगळी आपल्या समोर आहे, पण प्रश्न अनुत्तरित आहेत की ही जाहिरात नेमकी कोणी आणि का दिली। एक तर भाजप स्वतःहून दावा करत नाहीये की ही जाहिरात आम्ही दिलेली आहे, स्पष्टपणे सांगायला तयार नाही। दुसरीकडे रोहित पवार असा आरोप करतात आहे की ही जाहिरात मित्रपक्षांनीच दिली। एक तर देवेंद्र फडणवीसांची ही जाहिरात आहे ती शिंदेंच्या सरकारमधल्या किंवा मग अजित पवारांच्या गटातल्या कोणीतरी मंत्र्यांनी दिली आहे असा दावा करतात आहे। पण नेमका हा मंत्री कोण आहे की जो त्यांच्या गटामध्ये राहून इकडे देवेंद्र फडणवीसांना मानतोय, असा सरदार कोण आहे याची खूप चर्चा आहे। पण आता खरंच ही चर्चा नक्की उघड होणार आहे की हे गुलदस्त्यातच राहणार आहे हेही आपण सांगू शकत नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे स्वाभाविकच जनतेला उत्तर मिळेल का याची अपेक्षा आहे। धन्यवाद दीपाली। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही सगळी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केलेली आहे आणि त्याला भाजपनं कसं प्रत्युत्तर दिले ते आपण पाहूया। जाहिरातबाजी काल नक्कीच केली। बरं, जाहिरात कोणी दिली, त्या संस्थेचं त्या व्यक्तीचं नाव नाही, ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे। ही अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही, नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला आहे। अगर किसी ने जाहिरात दी है माननीय मुख्यमंत्री जी के नाम की या उनका कर्तव्य के लिए, उनके कर्तव्य निष्ठा के लिए और उनके महाराष्ट्र के लिए समर्पण के लिए, तो इनके पेट में कुछ दर्द हो रहा है। उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे 2.5 साल, तो कितना खर्चा जाहिरात पे खर्चा किया उद्धव ठाकरे जी ने, इसका हिसाब निकालेंगे। तेव्हा या जाहिरातीवरून मोठं राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राजकारण आणखी एका